7-7 आणि 8-8 मशीन प्रिंट मिस्टेक होतात. 13-13, 12-12 मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही. आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार. तर मी त्यांना सांगितलेले, एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय, मग बघतो आम्ही. ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली आहे. ज्या मशिनी आमच्याकडे रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सही शिक्क्यानी त्या मशिनीच बदलल्यात. तर हे मतदान कुणाचं आहे? मग कुणाचं का बदललं तुम्ही? कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि जर बदललं तर रात्रीतनं तुम्ही बोलवायला पाहिजे होते उमेदवार. आम्ही रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं. काही मशीनवर रिपेअर लिहिले, रिपेअर उमेदवारांना न सांगता मशीन बदललेत का? एक्झॅक्टली. आणि का बदलल्या ते काय त्यांचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या. मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली. ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती. तुम्हाला ताण होता, तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं. त्याच्यासाठी नाहीये निवडणूक. निवडणूक ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणेच झाली पाहिजे. आता कुणाचं चालणार नाही. कमळ नाही, फुमल नाही, टुमल नाही. आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर. बघू पोलीस पण काय करतात ते. जे करायचं कायद्याने करायचं. आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलत असताना दुसऱ्यांनी बोलू नका. जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग कुणाला सोडायचं नाही. मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही. आई जगदंबाची शपथ घेऊन सांगते. त्यात अधिकाऱ्याने काय उत्तर दिले? तुम्ही म्हणले जिल्हाधिकाऱ्याला बोलवा. अधिकारी आरोनना आम्ही सांगितलं की हा आमचा प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, आमचं ऑब्जेक्शन आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या. त्यांचं काम आहे आमचं टेक्निकली आम्हाला उत्तर देणं. ते म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे. ते म्हणतात नाही नाही हे बरोबर आहे मी चालू करणार. मग आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही चालू करता म्हणलं ना आम्हाला लेखी द्या की आम्ही हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार. लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेऱ्या लावावं लागणार. मी वकील आहे, मला नाही पैसे लागणार, माझा वेळ जातो. तुमच्या सगळ्यांना तर लागणार का नाही? कुणी नाही नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय. तुम्ही पोलिसांना आम्ही सांगितलंय आरोपचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका. नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस प्रशासन असेल. पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रियेतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे. नाही तर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण मी रीट दाखल करेन. नमस्कार. आता पहिली फेरी झाली. पहिल्या फेरीमध्ये 24 टेबल लागले होते, 24 बूथ खोलले होते. त्या 24 बूथ पैकी 13 मशीनी बदललेल्या आहेत. आज 24 पैकी 13 मशीनी जी यादी दिलेली आहे ही आरोच्या सैनी प्रसिद्ध झालेली यादी आहे. आरोच्या सैनी प्रसिद्ध झालेली यादीमधल्या 24 पैकी 13 मशीनी बदललेल्या आहेत. त्याचा आम्ही त्यांना जाब विचारला तर ते म्हटले चुकून झालेल्या आहेत. त्या होऊ शकते. एखादी मशीन झाली, रिपेअरिंग झाली, काय झाली होऊ शकते. 24 पैकी 13 मशीनी बदलू शकत नाही. ज्या यादीवरती आम्ही राहतो, आम्ही 17-17, 18-18 वर्ष जनतेची कामं करतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय. जो उमेदवार माहीत नाही त्या उमेदवाराला 300 मतं पडतात. आमच्यासारख्या गल्लीतल्या कार्यकर्ते आमच्याबरोबर जिथं 100 आमचे कार्यकर्ते त्या यादीवरती जर आम्हाला 50 मतं 60 मतं पडत असतील तर या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे की ही निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. आम्हाला बिलकुल विश्वास राहिलेला नाही. आणि जर पोलिसांनी दादागिरी केली तर इथं उद्रेक होणार आहे. आम्ही सोडणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल केले, आम्हाला अटक केली तरी चालेल, पण आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही हे पुढे चालून देणार नाही. बंद 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 ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. आणि 100% ही बोगस निवडणूक प्रक्रिया आहे. पूर्ण प्रशासन, पूर्ण सगळी लोक या भाजप लोकांना पाठिंबा देतात. असं होऊ शकत नाही साहेब. आम्ही बी काम करणारे कार्यकर्ते.
अजिबात नाही, फेक हे सगळं. आरोची पण मिली भगत आहे. आत्ता बंद पाडलेली आम्ही प्रक्रिया आणि ही चालू होणार नाही जोपर्यंत जुन्या मशीनी आणत नाही. जुन्या मशिनीचं काय झालं त्याचा तपास येत नाही. आज एकच फेरी झाली साहेब, सकाळपासून एक फेरी झाली. 24 टेबलमधनं 13 मशिनी बदललेल्या आहेत. असं होऊ शकत नाही. नाही जो ऐका ना तो जो तिथला आमचा जो हे असतो ना त्याचा सी फॉर्म भरलेला आहे ना, त्या सी फॉर्म वर ज्या मशीनीचा नंबर तो नमूद केलेला आहे ती मशीन नंबर आणा ना. पोलीस आणि अधिकारी मोठे तुमच्यात गोंधळ झाला, तुमच्या अंगावर पण आले. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना हाणामारी करण्याचा प्रयत्न करतात. ते आम्ही पोलिसांना सांगितलंय तुम्ही का नाही आम्हाला बोलून द्या, आमचा हक्क आहे. जे चुकीचं आहे तिथं बोलायचं आमचं